प्रधानजी, आपण तर निघालो आहोत बानूच्या देशाला. बानूच्या देशाला निघालो आहोत असं तिला सांगायचं नाही. म्हणजे समधीला सोडून बहिणीशी खोटं बोलायचं. तिला सांगायचं भोलोबाच्या टेकडीवर आम्ही शिकार खेळायला निघालो आहोत. शिकार होतात जेजूर गडावरती लवकरच परत येऊ. हा, हे बेस आहे. ही ताप पचण्याजोगी आहे. नाहीतरी तुम्हाला शिकारीचा लय नाद आहे. प्रधानजी, माळसा तुम्हाला विनवण्या करल, ऐकायचं नाही. तुमची बहीण म्हणून तुम्हाला गळ घालेल, थांबायचं नाही. निघालो म्हणायचं आणि तडक निघायचं. मी काय म्हणतोय देवा, जाण्याआधी अक्काशी एखादा शब्द शेवटचा बोलताय का? नाही. एकदा ते नाचनी डोळे भरून बघायचंय का? नाही. हितनं हलायचंय का? नाही. मग बसा, सांगून येतो. कोण? काय हसते सुभद्रे? काळीच टणकन उडून गळ्याशी आलं बघ. अरे पण शिपाईराव, तुम्ही कसे पाय घाबरतासा? घाबरतो म्हणजे पाऱ्यावर आम्ही तर अगं देव गडावर असल्यावर बळ तेल घालून पारा करावा लागतो. प्रधानजी जातीनं पारा बघतात. इतक्या राक्षाला प्रधानजी कशा पायी येतात आणि तू कशा पायी घाबरतोस? हे घे. हे काय आणलंय? अरे झुणका बघायला आवडते ना तुला? होय होय. वा 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 वा, तुझ्या हातचा झुणका पाकर म्हणजे काय सांगू सुभद्रे. पण मिरची आणली आहे ना? झाप तळून आणली बघ. वा 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 वा, ये सोड लवकर सोड. काय वास सुटलाय. घे. अरे माझं जेवण झालंय, तू खा की. अगं पण घे. अरे पण अगं हा माझ्या जीवाचा घास आहे बरं. अरे काय रे, असा पारा चाललाय होय? चला आपापल्या जागी चला चला. प्रधानजी आलं वाटतं. अरे बापरे, उठ 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 पळ. मुजरा सरकार. शिपाई, जी प्रधानजी. गडावर समजा हलवेल आहे नव? होय प्रधानजी. एक सक्त ताकीद आहे. सांगा. पाटेच्या आधी गडाचे दरवाजे उघडायचे नाहीत. नाही सोडणार प्रधानजी. गडावरनं खाली कोणाला सोडायचं नाही आणि खालच्याला कोणाला गडावर घ्यायचं नाही. जी सरकार. काय आहे हे? भाकर. भाकर? पाऱ्यावर असताना तुम्ही भाकर खाता? घरून खाऊन आलो नव्हतो ना. वा वा वा, चांगला आहे. झुणक्याचा वास येतोय. वा, झुणका भाकर. वा 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 वा, शिपाई बुवा, शिपाई बुवा, वा वा वा. कुठे? अरे कुठं कुठं म्हणून सांगू तुला, तोंडात पडली रे. मिरची होती त्यात. मिरची 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 मिरची. चांगली आहे चांगली आहे. कोण? तिखट रे, तिखट चांगला आहे. जो बुडवायला तिखट चांगला आहे. पाणी कुठं आहे, पाणी कुठं आहे? तिकडे पाणी पाणी पाणी. तिखट चांगला आहे रे. प्रधानजी, 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 प्रधानजी. हॅलो महाराज, हॅलो. प्रधानजी, काय करत होता? पहारा करत होतो महाराज. पारा करीत होता की झोपा काढीत होता? नाही महाराज, आम्ही झोपत झोपत पहारा करीत होतो. काय? आम्ही पहारा करीत करीत झोपलो होतो. आम्ही झोपत पाऱ्यात झोपत नाही महाराज. होय महाराज. महाराज, होय महाराज. काय चालवलं प्रधानजी? महाराज, पहारा करीत होतो महाराज. प्रधानजी, तुम्हाला माहित आहे तुमच्या पाऱ्यात काय गडबड झाली ती? आमच्या पाऱ्यात आणि गडबड नाही महाराज. आमच्या पाऱ्यात भानगड होईल पण गडबड नाही व्हायची. नुसती गडबड नाही, अहो भानगडीतील गडबड मात्र तुमच्या पाऱ्यात झाली. भानगडीतली गडबड झाली आमच्या पाऱ्यात आणि आम्हासनी कळलं नाही. काय झालं महाराज? प्रधानजी, ही चेष्टा करायची वेळ नाही. नाही महाराज, मी चेष्टा करत नाही, पण मग देवानं सांगावं काय झालं ते. जी महाराज. बरं, तुम्ही करायचा आणि आम्ही तुम्हाला सांगायचं. मग कसला पारा करता तुम्ही? महाराज, महाराज म्हणजे कसं आहे, वाड्यावर लक्ष ठेवण्यासाठी पहारा करायचा असतो. पण काय घडलं ते सांगावं महाराजांनी. प्रधानजी, हा प्रधानजी, बोला महाराज. ती आली होती. हा, ती आज आली होती. कोण महाराज?
चंदनपूरची बानू धनगरीण आली होती. अरा नाजूक गडबड आहे महाराज, लय नाजूक गडबड आहे. आली तर येऊ दे, पुढं काय झालं? ती नुसती आली नाही, तिनं फुलांचे गजरे आमच्या हातात बांधले, पानांचे वेळे आमच्या तोंडात घातले आणि आणि ती दिसेनाशी झाली. दिसनाशी झाली? गेली कुठं? तेच आम्ही तुम्हाला विचारतोय. तुम्ही पहारा करीत होता की हजामत करीत होता? पारा करतो म्हणजे काय? मायला आमच्या पारेत येते कशी? नाही, मी काय म्हणतो, आली आली तर आली, जाईल कशी? महाराज, केवढी होती? गोचडी एवढी होती का ते पिसू एवढी होती? होती केवढी? काय सांगू प्रधानजी. महाराज, या बघा, जे काय सांगायच ते समद सांगा. असं अर्धवट सांगून आमची झोप उडवली तुम्ही. पण ते जाऊ दे, पाया पडतो. काय सांगून टाका की, सांगा की महाराज. काय सांगू काय सांगू. ती आली कुठून, ती कुठं गेली, काहीच कळलं नाही. या बानाईनं मला वेड लावलाय. ये माझे लाडके. कोण मी? हो माझे प्रिय. कामात न गेल्यात? हा मल्हार तुझ्या वाचून वेडा झालाय ग. दुसरं काम काय तुम्हासनी? बोल, काय बोलू? 2 शब्द बोल माझे लाडके. बोलती बंद झाली आहे देवा. परदा नाही मी. बानाई. अगं आई, माझे लाडके बोल. मडके झाले देवा, मडके लाडके. झाले. परदा नाही मी, मडके. हप. देवा देवा. प्रधानजी तुम्ही? होय. मग बानाई कुठे गेली? प्रधानजी, बोला महाराज. ह्या बानाईनं आम्हाला वेड लावलाय. आम्ही बानाई समजून त्या चंदनी खांबाला मिठी मारली. एवढा पागलपणा? आमची अशी अवस्था बघून तुमची बहीण माळसा खदा खदा हसली. आमची काय अवस्था झाली असेल? काय झाली महाराज? सरणावर टाकलेला मिठासारखं आमचं काळीच तडा तडा तडकलं. आमच्या शयन मंदिरात असा आमचा अपमान व्हावा. काय करायचं महाराज? प्रधानजी, बोला महाराज. प्रधानजी, आताच्या आता जा, वाड्याच्या 4 बाजूला शोधाशोध करा आणि बाणाईला शोधून काढा. जशी आज्ञा महाराज, जशी आज्ञा. प्रधानजी, 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 आम्ही माळसे बरोबर सारी पाटाचा डाव हरलो. संताप झालाय. तळपायची आग मस्तकात गेली आहे. प्रधानजी, एक क्षणभर देखील या जेजूर गडावर थांबायची आमची इच्छा नाहीये. पण एवढा ताप कशा पायी झाला देवा? आम्ही बाणाई समजून चंदनी खांबाला मिठी मारली. हा, त्यो खोळेपणा झाला म्हणायचा. तुमची बहीण माळसा खदा खदा हसली. ती का हसायची वेळ होती? बोंब मारायची वेळ होती. सारी पटाच्या डावात हरून आम्हाला वनात पाठवते. प्रधानजी, चला आटपा लवकर. काय हे दिवस गेलेल्या बाईवानी आटपा म्हणून काय चाललंय? नाही, काय करायचं ते सांगाल का नाही? प्रधानजी, संताप झालाय संताप. या जेजूर गडावरती एक क्षणभर देखील थांबायची इच्छा नाहीये. प्रधानजी, जाऊन सांगा तुमच्या बहिणीला की आम्ही निघालो म्हणून. सांगू नाही, सांगाच. नाही, मी काय म्हणतोय, आपलं जाणं नक्की आहे नव? काळ्या दगडावरची रेग आहे. पण तो दगडच फुटला म्हणजे? फुटला तरी चालेल, तुम्ही जाऊन सांगा तिला. महाराज, पर माणसा अक्काने विचारलं कुठं निघाला तर काय सांगायचं? प्रधानजी, आपण तर निघालो आहोत बानूच्या देशाला निघालो आहोत असं तिला सांगायचं नाही. म्हणजे समधीला सोडून बहिणीशी खोटं बोलायचं? तिला सांगायचं, भोलोबाच्या टेकडीवर आम्ही शिकार खेळायला निघालो आहोत. शिकार होतात जेजूर गडावरती लवकरच परत येऊ. हा, हे बेस आहे. ही ताप पचण्याजोगी आहे. नाहीतरी तुम्हाला शिकारीचा लय नाद आहे. प्रधानजी, माळसा तुम्हाला विनवण्या करल, ऐकायचं नाही. तुमची बहीण म्हणून तुम्हाला गळ घालेल, थांबायचं नाही. निघालो म्हणायचं आणि तडक निघायचं. मी काय म्हणतोय देवा, जाण्याआधी अक्काशी एखादा शब्द शेवटचा बोलताय का? नाही. एकदा ते नाचनी डोळे भरून बघायचंय का? नाही. कितना हलायचंय का? नाही. मग बसा, सांगून येतो.
अक्का ए अक्का अहो अक्का अक्का ए अक्का काय दादा? तुझ्याकडेच येत होतो, निरोप सांगायचा होता. म्हणजे देवान मी चाललो होतो ह्याच्यात शिकारीला चाललो. शिकारीला जाताय तर जा, पण बानूच्या देशात तर जात नाही ना. बानूच्या देशाला हिनं बानूचं नाव घ्यावंच तरी का? जाईन माळसे जाईन, बानूच्या देशाला जाईन, तिला इथं घेऊन येईन. वा देवा, हे तुमचं चांगलं आहे. आमासनी सांगताय सांगू नका म्हणून, आणि तुम्ही समज सांगून मोकळं होताय. दादा, देवाना म्हणा मी त्यांच्या पाया पडते, हात जोडते, पदर पसरते, पण मला सोडून जाऊ नका. मी त्यांना जाऊ देणार नाही. काय म्हणते ती? ती त्या म्हणत्यात हात जोडते, पाया पडते, पदर पसरते, पण तुम्ही त्यांना सोडून जाऊ नका. हात जोडू दे, पाया पडू दे, पदर पसरू दे, आता आम्हाला तिची दया माया येणार नाही. दादा, तुम्ही माझे भाऊ आहात. तुम्ही खरोखरच शिकारीला जाताय की बानूच्या देशाला जाताय? माणसा अक्का, काय हे बोलणं झालं काय? मी भाऊ आहे तुझा सख्खा, बहिणीला सवत आणायला जाईन कसा मी? प्रधानजी, हा, ती रडल, विनवण्या करल, थांबायचं नाही, निघण्याची तयारी करायची. दादा, हा. तुम्ही जाताय हे खरं देवाबरोबर, पण मी बरोबर नसल्यावर देवाची सेवा कोण करेल? माझे पतिव्रतेचे काही नियम असतात, ते कोण पार पाडेल? अक्का कंचे नियम? दादा, हा? देवाना आंघोळीचं पाणी तापवायचं, हा. ते घंगाळात उतरवायचं, देवाना चौरंगावर बसवून उठणं लावायचं, आणि मग त्यांना चोळून मळून आंघोळ घालायची. हे सगळं कोण करणार? कोण करणार? काय म्हणते ती? डोंबल माझं म्हणत्यात, तुमच्या वाईट सवयी सांगत्यात, तुमच्या संगीत अंघोळीबद्दल सांगत होत्या. म्हणावं तिला, हा. मी तुझा पाठचा भाऊ हेगडे प्रधान, घालीन देवाला चोळून म्हणून उठणं लावून आंघोळ. कोण मी? हो तुम्ही. का तुमचा हातपाय मोडल्यात? माझं मीच करीन, हा. फक्त तुम्ही हो म्हणा. असं ना? नक्की ना? हो 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 हो. माणसा अक्का, मी घालतो देवासनी आंघोळ. दादा, एवढ्यावरच भागत नाही. आणखी काय अक्का? देवांसाठी भोजन बनवायचं, सुंदर रांगोळी काढून ताट मांडायचं, आहाहा. आणि त्यांच्या मुखात 5 घास घालायचे. आहा. हे सगळं कोण करणार? कोण करणार? काय म्हणते ती? मड बशिवलं माझं म्हणते ती. तुमचं काय जेवणाचं बेवणाचं रंगीत संगीत असतं त्याच्याबद्दल सांगत होत्या. म्हणावं तिला, काय? तू 5 घास भरवत असशील तर मी 10 घास भरवीन. कोण मी? हो तुम्ही. का तुम्हाला काही लखवा मारलाय? माझं मीच करीन, फक्त तुम्ही हो म्हणा. नक्की ना? नक्की ना? मला हो म्हणायचं. हो हो अक्का. माझा अक्का, तुमच्या नियमाप्रमाणे देवाचं भोजन मी करीन. हा, कराल तर ठीक आहे. हा, पण अजून एक काम आहे. आणखी हाईच का? मग सांगा. दादा, हा. देवांचं भोजन झाल्यावर हा. महालात जायचं, हा. फुलांची शेत सजवायची, समया लावायच्या, पंख्यानं वारं घालायचं, पानांचे विडे त्यांच्या मुखात घालायचे, आणि आणि इश्श. काय म्हणते ती? इश्श म्हणले. जेवणानंतरच्या तुमच्या सगळ्या चाटाळ सवयी सांगत होत्या. इश्श. प्रधानजी, काय? इकडे या. काय? माझं मीच करीन. इश्श पण मला जमायचं नाही, सांगून ठेवतो, मला जमायचं नाही. हा. प्रधानजी, तिने ही जी कुरकुर लावली आहे ती आपल्याला इथे थांबवण्यासाठी. चला निघा, निघण्याची तयारी करा. माझा का करतो ते पण. हे बघा माळसा अक्का, मी देवाबरोबर हाय, मी देवाचं समदक करीन. दादा, तुम्ही देवांची सगळी कामं कराल, वय अक्का. सेवा कराल. ते सगळं करतील. प्रधानजी, चला, उशीर होतोय. देवा, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही जाऊ नका. पोड पदर पसर, हात जोड, आमची वाट सोड. माळसे, नाही देवा, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. माळसे, माळसे, आमची वाट सोड. देवा. देवा देवा